मराठी भाषा गौरव दिन आणि महिला दिनानिमित्त बेळगाव इथं खुले कवी संमेलन, कवींच्या कवितांमधून माय मराठीचा गौरव आणि स्त्री मनातील भावविश्व, कुसुमाग्रज आणि सावित्रीबाई फुले यांना अभिवादनाने प्रारंभ। बेळगाव येथे मराठी भाषा गौरव दिन आणि जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून शब्दगंध कवी मंडळ संघातर्फे खुले कवी संमेलन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले। मराठी विद्यानिकेतनच्या सभागृहात झालेल्या या काव्य सोहळ्यात मराठी भाषेचा गौरव आणि स्त्री मनातील विविध भावछटा कवींनी आपल्या कवितांमधून प्रभावीपणे व्यक्त केल्या। कार्यक्रमाच्या प्रारंभी ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। सुधाकर गावडे यांनी कुसुमाग्रजांची प्रेम कर ही कविता सादर केली, तर रेखा गद्रे यांनी सावित्रीबाईंची याला मानव म्हणावे का ही कविता सादर करून उपस्थितांना विचार प्रवृत्त केला। प्रास्ताविकात शब्दगंध कवी मंडळ संघाचे उपाध्यक्ष बसवंत शहापूरकर यांनी मराठी भाषेची समृद्ध परंपरा आणि स्त्री शक्तीच्या योगदानाचा गौरव केला। कवी गुरुनाथ किरमटे, सुधाकर गावडे, प्राध्यापक महादेव खोत, रोशनी हुंद्रे, उर्मिला शहा यांच्यासह अनेक कवींनी आपल्या कवितांमधून सामाजिक वास्तव, स्त्रीजीवन आणि मराठी अस्मितेचं प्रभावी चित्रण केलं। याशिवाय आनंद मेनशी, ज्योतिबा नागवडेकर, किरण पाटील, स्नेहल बर्डे, प्राध्यापक संजय बंड, प्राध्यापक शुभदा प्रभू खानोलकर, प्राध्यापक मनीषा नाडगौडा, अक्षदा येळूरकर, डॉक्टर प्रेमा मेनशी, नेहा जोशी, निलेश शिंदे, सीमा कनबरकर, परशुराम खेमने, व्ही.एस. वाळवेकर, अनुजा लोहार, अस्मिता देशपांडे, मधु पाटील आणि डॉक्टर मयुरी जाधव यांनी कविता सादर केल्या। कार्यक्रमाच्या अखेरीस प्राध्यापक अशोक आलगोंडे यांनी सादर केलेल्या बेळगाव अभिमान गीताने काव्य सोहळ्याचा समारोप झाला। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अस्मिता देशपांडे यांनी केलं, तर आभार परशुराम खेमणे यांनी मानला। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा।